करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमधून आता रवाना झालेले आहेत। गावातील देवदेवतांचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। शिवाय छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला देखील अभिवादन त्यांनी केले। आपल्यासोबत स्वतः पाटील आहेत। आजच्या दिवसाची रूपरेषा कशी असणार आहे? आता तुळजापूर पासून सुरुवात होती। पूर्ण पश्चिम महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी आरक्षण मिळून पोरं नोकऱ्या शिक्षणात जावं म्हणून हा जवळपास 1100 किलोमीटरचा दौरा आजपासून सुरू करतो आहे। समाज आणि समाजाचं हित याच प्रश्नावरती आम्ही काम करणार। राजकारणाशी आम्हाला नाही देणं घेणं, परंतु समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजेत आणि हे समाजानं लक्षात ठेवायचं की आपल्याला जात आणि लेकरच मोठे करायचे, एकजूट राहावा सगळ्यांनी आणि समाजाचा उपकार विसरायचा नाही। एकूणच आपण पाहतोय की आजपासून मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। पश्चिम महाराष्ट्रातला हा खरं तर दौरा आहे आणि खूप महत्त्वाचा मानला जातोय। 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटलांनी निर्णायक आणि शेवटच्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे। त्यापूर्वी हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा खरं तर आजपासून सुरू झालेला आहे। कॅमेरा पर्सन आम्ही ताडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9।